मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज सहजच तुमच्याशी एक संवाद साधावासं वाटलं आणि त्या अनुषंगाने आज मी तुम्हाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी जे पत्राच्या माध्यमातून जे विचार मांडलेले आहेत ते विचार आजही आपल्यासाठी कसे प्रेरणादायी आहेत याचा विचार आज आपण करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की अमेरिकेमध्ये जेवढे काही राष्ट्राध्यक्ष झाले तर त्या सगळ्या राष्ट्राध्यक्षांमध्ये अब्राहम लिंकन अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महान राष्ट्राध्यक्ष मानले जातात आणि लिंकन यांचे विचार जे आहेत ते आजही त्यांच्या भाषणामधून आणि त्यांच्या पत्रांमधून आपल्याला दिसून येतात. आणि एवढंच नाही तर ते लोकशाही, स्वातंत्र्य आणि समानतेचे पुरस्कर्ते होते आणि त्यांनी लोकांना नेहमी सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याचा सल्ला दिलेला होता आणि त्यांचे विचार आजही लोकांना प्रेरणा देतात. मित्रांनो, अब्राहम लिंकन यांनी जे हेडमास्टरला पत्र लिहिलेलं आहे ते पत्र तर सर्वश्रुत आहे, पण अजूनही त्यांनी एक जे पत्र लिहिलेलं आहे ते पत्र कसं आहे, ज्यातून आत्मभान म्हणजे काय हे अब्राहम लिंकन यांच्या या पत्रातून स्पष्ट होते. आणि माझ्या मुलाच्या बाहेरच्या जगातलं पहिलं पाऊल असं ते एका या पत्राची सुरुवात करतात आणि ते पत्र काय आहे ते आपण बघूया. तर ते असं म्हणतात की माझ्या मुलाचं बाहेरच्या जगातलं आज टाकत असलेलं पहिलं पाऊल आहे आणि त्यामुळं माझ्या मुलाला हात धरून शिकवा. जगाच्या या विशाल शाळेत त्याचं आज पहिलं पाऊल पडणार आहे. बाहेरच्या जगात आपलं आपण वावरण्याचा त्याचा आजचा पहिला दिवस आहे. काही काळ सगळ्या गोष्टी त्याला अनोळखी आणि नवीन वाटणार आहेत आणि म्हणून तुम्ही त्याच्याशी हळुवारपणे वागाल अशी आशा करतो. तुम्हाला माहीतच आहे की आजपर्यंत घरच हे त्याचं विश्व होतं. या जगाचा तो राजा होता. त्याच्या जखमा बांधायला आणि त्याच्या दुखऱ्या भावनांवरती फुंकर घालायला मी कायम हजर होतो. परंतु आता सगळ्याच गोष्टी बदलणार आहेत. आज सकाळी या घरापुढच्या पायऱ्या उतरून तो उत्सुकतेनं आनंदाने बाहेर पडेल आणि त्याच्या मोठ्या धाडसाला तो सुरुवात करेल. या जगात जगण्यासाठी एकंदरीत जेव्हा तो सुरुवात करेल तर या धाडसामध्ये बहुधा संघर्ष, दुःख आणि निराशाही असेल. आणि एवढंच नाही तर ते असं म्हणतात की या जगात जगण्यासाठी त्याला विश्वास, प्रेम आणि धैर्याची आवश्यकता भासेल. म्हणून लोक हो त्याच्या चिमुकला हात धरून, पण शक्य असेल तर ममतेनं, प्रेमानं त्याला शिकवा. सगळीच माणसं प्रामाणिक नसतात. सर्वच स्त्री पुरुष खरेपणानं वागणारे नसतात. हे त्याला कधीतरी समजून घ्यावं लागेल. हे मला माहीत आहे. जगात जसा वाईट माणूस असतो तसा चांगलाही माणूस असतो आणि एखादा शत्रू असेल तसा एखादा मित्रही असतो. हे त्याला शिकवा.
दुष्ट आणि दादागिरी करणाऱ्या लोकांना त्याची जागा दाखवणं ही सर्वात सोपी गोष्ट असते, हे त्याला लवकर शिकू द्या. मित्रांनो, पुस्तक वाचण्यातून मिळणारा आनंद त्याला शिकवा. आकाशात भरारी घेणाऱ्या पाखरांचं, सूर्यकिरणात गुणगुणणाऱ्या मधमाशांचं आणि हिरवागार टेकडीवरील रानफुलांचं शाश्वत रहस्य शोधण्यासाठी त्याला निवांत वेळ मिळू द्या. त्याला असं शिकवा की फसवण्यापेक्षा अपयश पत्करणं अधिक सन्माननीय असतं. त्याला स्वतःच्या विचारावर निष्ठा ठेवायला शिकवा. मग इतरांच्या दृष्टीने ते विचार चुकीचे असले तरी सुद्धा सर्वजण जरी मेंढरासारखे वागत असतील तरी गर्दीतील एक न होण्याचं बळ माझ्या मुलाला देण्याचा प्रयत्न करा. इतरांचं ऐकायला त्याला शिकवा, परंतु तो जो ऐकेल त्याला सत्याची चाळणी लावून जे योग्य आणि चांगलं असेल तेच त्याला घ्यायला शिकवा. आपलं वागणं योग्य असेल तर आरडाओरडा करणाऱ्या जमावाकडे पूर्ण दुर्लक्ष करायला, आपल्या तत्वांसाठी निर्धारानं संघर्ष करायला त्याला शिकवा. लोक हो, त्याला हळुवारपणे शिकवा, पण त्याची फाजील लाड करू नका. कारण भट्टीतील उष्णतेत तावून सुलाखून उत्तमच पोलाद तयार होत असतो. हे सगळं म्हणजे खूप मोठी मागणी आहे, पण लोक हो बघा, यातलं तुम्हाला काय करायला जमतंय ते. कारण तो खरंच एक गोंडस मुलगा आहे, तुमचाच अब्राहम लिंकन. मित्रांनो, खरं तर आपण जेव्हा बघतोय अब्राहम लिंकनचे विचार, तर खरंच आजही त्यांचे विचार लोकांना प्रेरणा देणारे आहेत आणि लोकांना नेहमी त्यांनी सांगितलंय की सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चाला. मित्रांनो, आज आपण जगामध्ये बघतो आहे की लोक एक दुसऱ्याचा हेवा करतात. एखादा पुढे जाणारा असेल त्याचं माग पाय खेचतात आणि नको त्या वावड्या त्या व्यक्तीच्या संदर्भात उठवण्याचा प्रयत्न करतात. पण मित्रांनो, सत्य ही सत्य असतं आणि सत्य हे कधीच लपत नसतं. आणि म्हणून आपण सत्य आहोत. लोकांनी आपल्या विरोधात काही बोलू द्या, कुणाला काही सांगू द्या, पण मुद्दाम होऊन कधीही घाबरायची गरज नाही. कारण सत्य सत्य असतं आणि सत्य हे उघडकीस येतच. आणि म्हणून अशा फसवणाऱ्या लोकांपासून नेहमीच आपण सावध राहायला पाहिजे. आपण चांगले आहोत, आपले विचार चांगले आहोत आणि आपण जरी एकटे आहोत तरी घाबरायची गरज नाही. कारण एकटा व्यक्ती देखील या जगामध्ये परिवर्तन घडवू शकतो. आणि ते तुम्हाला माहीत आहे की अगदी लहानपणापासून जातीयतेचे चटके सोसून वर्गाच्या बाहेर शिकून जो मुलगा शिकला तो म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी शून्यातून उन्हेतून विश्व निर्माण केलं. असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कधीही कुणाला घाबरले नाही. आणि म्हणूनच या व्यक्तीनं भारताची सर्वश्रेष्ठ अशी राज्यघटना ते लिहू शकले. आणि म्हणून लोकांच्या बोलण्याकडे आपण दुर्लक्ष करा. आपण सत्य आणि न्यायाच्या बाजूने आहोत हे गृहीत धरायचं. आणि आपण जर सत्य आणि न्यायाच्या बाजूने असाल तर कुणालाही घाबरण्याची गरज नाही. लोक कितीही तुमच्या विरोधात आवाज उठवू द्या, आपण कधीही घाबरायचं नाही. आपण आलेल्या परिस्थितीला नेटानं तोंड देण्यासाठी आपण नेहमी तत्पर असलो पाहिजे. कारण काळच त्यांना शिकवेल ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? आपला अभिप्राय नक्कीच व्यक्त करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.